विद्यार्थी मित्रांनो, आपण निर्देशांक या प्रकरणाला पूर्ण केलेला आहे आणि प्रकरण नंबर 7 राष्ट्रीय उत्पन्न या नवीन प्रकरणाची सुरुवात आज या ठिकाणी करीत आहे। तर मी या ठिकाणी प्राध्यापक शरद शेटे 12वी अर्थशास्त्र विषयामध्ये राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचे विश्लेषण आपणासमोर या ठिकाणी देवगड कॉलेज देवगड येथून करीत आहे। तर आज सर्वात महत्त्वाच्या या संकल्पनेचा विचार करीत असताना तुमच्यासमोर एक चित्र मिळेल की नॅशनल इन्कम, की ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो, या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया, आर्थिक वृद्धी, विनिमय, त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निर्यात, गुंतवणूक अशा अनेक प्रकारच्या संकल्पनांचं एकत्रीकरण आपण राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेमध्ये करीत आहे। आणि म्हणून हे जे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्ही बघताय नॅशनल इन्कम हे मोठ्या अक्षरात ठेवलेलं आहे आणि नंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस, मौद्रिक धोरणे, वृद्धी, वित्तीय घटना, संपत्ती, गुंतवणूक अशा अनेक संकल्पनांचे एकत्रीकरण आपण राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेमध्ये बघणार आहोत। तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना जी आहे या संकल्पनेचं स्वरूप व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मान्य करावं लागेल की राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय। आपण या ठिकाणी यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला होता। आज आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रातील राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांचा, अनेक प्रकारच्या क्षेत्रांचा एकत्रित विचार या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा एक स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। कारण तुम्ही बघताय की अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र आहे, अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, वाहतूक उत्पादन क्षेत्र आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतील, वित्तीय संस्था असतील, या सर्व क्षेत्रांचा समावेश देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जात असतो आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। याच्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक क्रिया घडत असतात। मग त्यामध्ये उत्पादनाची आर्थिक क्रिया आहे, वितरणाची आर्थिक क्रिया आहे, विनिमयाची आर्थिक क्रिया आहे आणि उपभोग क्षेत्रातील आर्थिक क्रियांचं एकत्रित मापक म्हणून आपण कशाचा विचार करतोय? राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो। उत्पादन व्यक्त करायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्यक्त करतो, वितरणाचा विचार करायचा असेल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करतो, विनिमयाचा विचार करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाकडे आपण जातो आणि उपभोगाच्या बाबतीत या ठिकाणी प्राध्यापक फिशर यांनी उपभोगावर आधारित स्वरूपाची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ही केलेली आहे। म्हणून उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या ज्या काही सर्व प्रकारच्या आर्थिक क्रिया आहेत यांचं एकत्रित मापक हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केले जात असते। आणखी एका अर्थाने आपल्याला विचार करावा लागतो की भारतात 1949 ला सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली की या समितीने काय करायचं होतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कशी करायची आणि त्याविषयी संबंधित निर्णय घेण्यासाठी सरकारने या समितीची निर्मिती केली। प्रत्यक्षात सध्या जर आपण विचार केला तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना, की ज्याला आपण काय म्हणतो सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO ही दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती गोळा करते आणि गोळा केलेल्या माहितीचं प्रकाशन
या ठिकाणी या केंद्रीय सांख्यिकीय संघटनेमार्फत म्हणजेच आज आपल्याला जी वेगळ्या प्रकारची सांख्यिकीय माहिती आपल्याला आवश्यक असते, मिळत असते, आपल्याला आवश्यक असते, ती या केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडून गोळा केलेली असते आणि त्याचं विश्लेषण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला करता येत असते. आणि म्हणून भारत हा विकसनशील की अविकसित याविषयीचा विचार जेव्हा आपल्याला व्यक्त करावा लागत असतो, तेव्हा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या समितीने दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपण भारताचं वर्णन या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून ही एक सर्वात महत्वाची सांख्यिकीय संघटना भारतामध्ये काम करीत आहे. आता आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय आहे आणि त्याच्या व्याख्या काय आहेत याचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण अर्थ विचारात घेऊया. की आज आपल्याला माहित आहे की आज पैशाच्या शिवाय कोणतेही काम होत नाही. अर्थव्यवस्थेचं मोजमाप हे सुद्धा आपण पैशामध्येच करतोय आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे सुद्धा आपण पैशामध्ये व्यक्त करतो आणि म्हणून देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. इंग्लिशमध्ये असं आपण म्हणू शकतो, नेशन्स इन्कम इज नोन ॲज नॅशनल इन्कम. आणि एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच काय त्याला आपण म्हणू शकतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो. एका वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने देशामध्ये काय होत असते, उत्पन्न प्राप्त होत असते. त्या सर्वांच्या प्रवाहाचा विचार या ठिकाणी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आपण वेगवेगळ्या अर्थशास्त्राने कशा केल्या, विशेषतः भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समिती की ज्या समितीमध्ये महालनोबिस, राव आणि धनंजयराव गाडगीळ या तिघांची मिळून एक राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केलेली होती आणि या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष प्राध्यापक पी.सी. महालनोबिस, इथे मी तुमच्यासमोर त्यांचा फोटो ठेवलेला आहे. महालनोबिस यांनी या राष्ट्रीय उत्पन्न समितीचं काय केलेलं होतं, अध्यक्ष स्थान भूषवलेलं होतं. आणि या समितीने केलेली जी व्याख्या आहे, अतिशय बोलकी व्याख्या या ठिकाणी आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. सोपी व्याख्या अगदी. एका वर्षाच्या काळात देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांचे मापन. मात्र हे मापन करीत असताना कोणत्याही परिस्थितीत एका वस्तूची मोजणी एकदाच झाली पाहिजे. ती दुहेरी स्वरूपामध्ये म्हणजे डबल काउंटिंग त्याचं झालेलं असता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी वस्तू आणखी सेवांच्या उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेला आहे. दुसरी सर्वात महत्वाची व्याख्या प्राध्यापक ए.सी. पिगू या अर्थशास्त्रज्ञाचा सुद्धा फोटो तुमच्या समोर आहे की अर्थशास्त्रज्ञाने अतिशय योग्य स्वरूपाची, परिपूर्ण स्वरूपाची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली आहे. कारण का, आज आपण जितके महत्व पैशाला देतो त्याचाच विचार या ठिकाणी उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पिगू यांनी केलेला आहे. काय म्हणतात बघा, तर समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशामध्ये मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की देशामध्ये अनेक प्रकारचं उत्पन्न असतं, मात्र ते उत्पन्न जर आपल्याला पैशामध्ये व्यक्त करता येत असेल तरच त्याचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की अनेक प्रकारच्या मौल्यवान कामकाज आपण या ठिकाणी करत असतो, मोफत स्वरूपाची कामे या ठिकाणी आपण करत असतो, त्याचा पैशामध्ये मोजमाप आपल्याला करता येत नाही आणि त्यामुळे त्याचा समावेश प्राध्यापक पिगूच्या व्याख्येनुसार देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा ज्या भागाची पैशामध्ये मोजदाद करता येते त्याचाच समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आहे. आणखी एक तिसरी महत्वाची व्याख्या प्राध्यापक फिशर यांनी केलेली आहे. इथे प्राध्यापक फिशरचा सुद्धा आपण फोटो ठेवलेला आहे की फिशरची व्याख्या
उपभोगावर लक्ष केंद्रित करते आणि म्हणून एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो तो राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फिशरने उपभोगासाठी उत्पादित झालेल्या उत्पादनाचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आहे आणि म्हणून एकत्रितपणे जर आपण विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. प्राध्यापक पिगू यांची व्याख्या मौद्रिक धोरणावर पैशावर लक्ष केंद्रित करते तर प्राध्यापक फिशर यांची व्याख्या उपभोगावर लक्ष केंद्रित करते आणि मग आपण एकत्रितपणे असं म्हणू शकतो की एका वर्षाच्या काळात देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे पैशामध्ये व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मग राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना त्याचा अर्थ आणि व्याख्या बघितल्यानंतर त्यांची काही वैशिष्ट्ये आपल्याला व्यक्त करता येते आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण या ठिकाणी एक महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल स्वरूपाची आर्थिक संकल्पना. कारण काय तर एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार न करता देशाच्या संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्राच्या मार्गाने उत्पादित झालेल्या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो आणि म्हणून ती एक स्थूल स्वरूपाची आर्थिक संकल्पना आहे. दुसरे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण वस्तूचं उत्पादन करीत असताना अनेक प्रकारच्या माध्यमांचा वापर या ठिकाणी करतो, अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचा वापर या ठिकाणी करतो, विजेचा वापर या ठिकाणी करतो, यंत्राचा वापर या ठिकाणी करतो. मात्र या सर्वांचा वापर करत असताना जे अंतिम स्वरूपाचे वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं असेल त्याच्याच मूल्याचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा आहे कच्च्या मालाचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये का केला जात नाही तर त्याची मोजणी ही एकदाच झाली पाहिजे आणि म्हणून अंतिम वस्तूचाच विचार या ठिकाणी केला जात असतो. आणि तिसरे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय तर आपण उत्पादन करतो, उत्पादन करीत असताना भांडवलाचा वापर आपण करतो, यंत्राचा वापर आपण करतो आणि या यंत्राचा वापर करीत असताना होणारा जो झीज खर्च आहे तो झीज खर्च मात्र या ठिकाणी समाविष्ट होत नाही आणि त्यामुळे एका वर्षाच्या काळामध्ये उत्पादित झालेल्या उत्पादनाच्या निव्वळ मूल्याचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. आणि चौथं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की विदेशी निव्वळ उत्पन्न देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट असते. म्हणजे इथे आयात निर्यात असेल, आयात निर्यातीमध्ये जो निव्वळ फरक आपल्याला मिळतो त्याचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला पाहिजे. सर्वात महत्वाचा म्हणजे परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश आणि परदेशातून मिळालेले आणि परदेशामध्ये द्यावी लागणारी देणी यांचाही समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो आणि त्यामुळे विदेशी निव्वळ उत्पन्न हे सुद्धा वैशिष्ट्य देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आपल्याला सांगता येत असते. आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी एका वर्षामध्ये केली जात असते. मग एक वर्ष कसे व्यक्त करायचे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की भारतात एका आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न व्यक्त केले जात असते. भारताचे आर्थिक वर्ष असं आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या विभागाने तयार केलेले उत्पन्न या सर्वांचा समावेश या आर्थिक वर्षामध्येच व्यक्त करता येतो आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त करावे लागते
आणि तो कालावधी म्हणजे एका वर्षाचा, एका आर्थिक वर्षाचा कालावधी होय. नंतरचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही स्वरूपाची संकल्पना आहे. कारण काय, तर जशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघतो की समुद्र हा एक अथांग समुद्र आहे आणि या समुद्राला अनेक प्रवाह एकत्रित नद्यांच्या माध्यमातून आलेले असतात आणि त्यातून काय तयार होत असतो, समुद्र तयार होत असतो. तशाच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न हा एक समुद्र आहे आणि याला समाविष्ट होणारे शेती क्षेत्रातील उत्पन्न, उद्योग क्षेत्रातील उत्पन्न, वाहतूक क्षेत्रातील उत्पन्न आणि वेगवेगळ्या मार्गातून मिळालेले प्रवाह म्हणजेच त्याला आम्ही काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही स्वरूपाची संकल्पना आहे. वेगवेगळ्या प्रवाहामधून राष्ट्रीय उत्पन्न काय होत असते, निर्माण होत असते. आणखी सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेले मूल्य आहे. आज आपण पाहतो की होणारा प्रत्येक व्यवहार हा पैशामध्ये व्यक्त केला जात असतो आणि त्यामुळे नेहमी पैशामध्ये व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच त्याला आम्ही राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. मग वस्तू असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील की ज्या वस्तू आणि सेवा आपल्याला पैशात व्यक्त करता येतात अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश आपण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे ज्या कार्याचे मूल्य आपल्याला पैशात व्यक्त करता येत नसेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न नाही. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेले मूल्य आहे. तर अशा पद्धतीने आपण आज राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये सुरुवात करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि नंतरच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत.